ऐसी अक्षरे ऑडिओ अंक. कथा मोहर. लेखक लक्ष्मणराव सरदेसाई. सादरीकरण अनंत कान्हो. 50 वर्षापूर्वीची गोष्ट. घरातून बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी नारायणराव देवघरात गेले आणि त्यांनी कुलदेवतेसमोर लोटांगण घातलं. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या आळवणीला साथ दिली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले. नारळ ठेवला, कपाळाला अंगारा लावला. निर्माल्याच्या 4 पाकळ्या ताटातून उचलून चोळण्याच्या खिशात टाकल्या. देवी शांताई, या खेपेला तरी यश दे, अब्रू राख, अशी लक्ष्मीबाईंनी करुणा भाकली. देवघरातून निघण्यापूर्वी त्यांनी देव्हाऱ्यालाच लागून असलेली एक लहानशी अलमारी उघडली आणि रुपयाच्या एका वाटीत ठेवलेली एक मोहोर बाहेर काढली. अलमारीचं दार बंद केलं आणि तशा त्या स्थितीत उभ्या उभ्यानंच त्यांनी त्या सुवर्ण मुद्रेकडं श्रद्धेनं पाहिलं. ती मोहोर म्हणजे त्यांच्या पिढीजात कुलीन घराण्याचा पवित्र वारसा होता. वडिलांनी आपल्या अंतकाली त्यांना आपल्या शेजारी बसवून त्यांच्या हातावर ती ऐतिहासिक मोहोर ठेवता ठेवता म्हटलं होतं, ही आपल्या घराण्याची लक्ष्मी आहे. केवढीही आपत्ती ओढवली तरी हातची जाऊ देऊ नकोस. सत्कार्याला निघताना ही कनवटीला लाव, हरवू नकोस. आणि मग त्यांनी प्राण सोडला. तीच मोहोर आता पूज्य भावानं निरखून पाहता पाहता नारायणरावांचं मन भरून आलं. किती पुण्यवान हातांच्या स्पर्शानं ही पुनीत झाली असेल. शेकडो वर्षांच्या वापरानं तिच्यावरील मुद्रा देखील अस्पष्ट झाली होती. पण उच्च संस्कारांचे अनंत ठसे तिच्यावर उमटले होते. त्यांच्या भाविक नजरेला ते स्पष्ट दिसत होते. श्रद्धाशील परंपरेचं केवढं हे प्रतीक. त्यांनी पुन्हा देवतेला नमस्कार केला आणि अत्यंत हळुवारपणानं आणि भाविकपणानं हातातली मोहोर कडोसरीला लावली आणि आशापूर्ण नेत्रांनी त्यांनी आपल्या जिवंत लक्ष्मीकडे पाहिलं. कारण सभोवतालच्या अंधारात तीच तेवढी त्यांची स्फूर्ती होती. खरं तर लक्ष्मीबाईंचा आग्रह म्हणूनच ते आज मुलीच्या सोयरिकीसाठी पुरुषोत्तम बाबांकडे जायला तयार झाले होते. आज अकस्मात पहाटेला मोठ्या अर्जवानं लक्ष्मीबाईंनी त्यांना म्हटलं होतं, हे पाहिलंत का, रात्री मला दृष्टावा झाला. शांतादुर्गेनं सांगितलं, पुरुषोत्तम बाबांकडे जा, तिकडे कार्यभाग होईल. आपल्या पत्नीचा हा भाबडा भक्तिभाव पाहून त्यांना तिची दया आली. तसंच आपल्या दुर्दैवाचं हसू आलं. पुरुषोत्तम बाबा केंकरे म्हणजे केवढं प्रस्थ. गेल्या 3-4 महिन्यात आपल्या तुळशीसाठी 10-15 नामांकित घराणे आपण पालथी घातली. या सगळ्यांच्या दौलतीची दानतीची गोळाबेरीज केली तरी केंकऱ्यांच्या घराण्याची बरोबरी होणार नाही. या सगळ्या ठिकाणी आपल्याला वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या. कोणी काही निमित्त सांगितलं, पण खरं कारण एकच, ते म्हणजे आपला पडता काळ. ज्या घराण्यातल्या मुलींना 25 वर्षापूर्वी मोठमोठ्या धनिकांच्या मागण्या येत, त्याच आपल्या घराण्यातल्या एकुलत्या एका गुणी मुलीला नवरा शोधण्यासाठी आपल्याला दररोज हिंडावं लागतंय. आपल्याला पाहिल्याबरोबर मुलांचे बाप मनात म्हणत असतील, मोठ्या घराचा हा पोकळ वासा आपल्याला नको रे बाबा. आणि त्यांचं म्हणणं ते तरी खोटं कुठे आहे. ज्या आपल्या घरात 10 वर्षापूर्वी मध्यान्हकाली 50 पान उठत असे, तिथे आज घरच्या 10 माणसांना पोटभर अन्न मिळण्याची मारामार. चिरेबंदी वाड्याच्या प्रचंड भिंतीत एवढ्या लोकांना दिसतात. बाकीचं वैभव विरून गेलं, पण आपलं घराणं जेवढं मोठं तेवढीच आपली कुचंबणा मोठी. देशप्रभूंचं घर म्हणून दुपारच्या वेळी उपाशी तापाशी ब्राह्मण किंवा थकला भागला पांथस्थ दारात आला तर त्याला तृप्त करण्यासाठी घरच्या एका माणसाला एकादशी घडते.
हा प्रकार दररोज चालू आहे. परमेश्वरी कृपा मोठी म्हणून आला अतिथी असंतुष्ट परत जात नाही, हीच आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणायची. कुलदेवतेनं एवढं सामर्थ्य दिलं तरी फार झालं. असे वेगवेगळे विचार त्या घटकेला नारायणरावांच्या मनात आले. पण पुरुषोत्तम बाबा हे या सर्वसाधारण धनिक वर्गातले नव्हते. ते संपत्तीपेक्षा माणुसकीचं जतन करणारे होते. एवढीच एक नारायणरावांच्या आशेला जागा होती. त्यांचा पैसा आत्मप्रौढीसाठी नव्हता, लोककल्याणासाठी होता. आपल्या संसारात त्यांनी हजारो संकटग्रस्तांना हात दिला होता. मग त्यांची संकट केवढी का दुर्धर असेनात. कायद्याच्या कचाट्यात सापडलेले सज्जन, उपवर मुलींची गळ्याला तात लागलेले हताश बाप, दुष्टांच्या काव्यांना बळी पडलेले विपन्न कुटुंबवत्सल, सगळ्यांना पुरुषोत्तम बाबांचा दरवाजा तिन्ही त्रिकाळ उघडा असे. ते त्यावेळचे खरे तर लोकसेवक होते. आपल्या कुलधर्माच्या द्वारा त्यांची समाजसेवा अविरत चालू असे. आपल्या घरात ते मुली आणीत, त्या देखील कुलीन पण गरीब कुटुंबातल्या. अशा वेळी ते कुलीनपणा आणि सौजन्य याखेरीज सगळ्या गोष्टी दृष्टीआड करीत. असा हा पुण्यश्लोक आपल्या विनंतीचा अव्हेर करणार नाही, असा आशेचा किरण नारायणरावांच्या मनात डोकावला. तेव्हा त्यांना आपल्या गृहदेवतेच्या समयज्ञतेचं कौतुक वाटलं आणि तिच्या मंगलमय मुखमंडलाकडं ते गर्वभरानं पाहू लागले. इतक्यात माझघरात तुळशी आली. तिला पाहून त्यांची मनोव्यथा अधिकच तीव्र झाली. किती सोज्वळ पोर, 2 डोळे म्हणजे देव्हाऱ्यात तेवणारी 2 निरांजनच. तोंडावळा किती गोड आणि सात्विक. अवघी 12 वर्ष, पण त्या साध्या परकरात ती किती रसरशीत दिसायची, जणू काही दिवलीतली ज्योतच. मार्दव तिच्याकडे बघून ताठर व्हावं इतकी सुकुमार. अशा सुभग सानुल्या मूर्तीसाठी काय ही जीवाची आटापीठ. काय लाखोपतींच्या संपत्तीला हिच्या नखाची सर येईल. हिच्या आगमनानं अंधार उजळेल, प्रकाश अधिक दीप्तिमान होईल, सुख आकुंठित होईल, वैभवाला दानतीचे पंख फुटतील. पण अशी ही सुलक्षणी पोर कुणाच्या तरी गळ्यात बांधावी असा त्यांना वेध लागला होता. श्रीमंत असेपर्यंत घराण्याच्या प्रतिष्ठेचा बडीवार. तिनं पाठ फिरवली म्हणजे कुटिलता हात धुवून पाठीला लागते. उद्या लग्नापूर्वी पोरीला नाहण आलं तर उभा गोमांतक आक्रोश करून उठेल, म्हणेल कुल परंपरेला काळं फासलं. बापरे, केवढा खडतर प्रसंग. पण असा हा दुर्धर प्रसंग, हा प्रसंग तरी नारायणरावांवर कसा उडवला? काय खेळ जुगार केला का त्या जत्रातून चैन केली? मोठेपणाचा बडेजाव मिरवण्यासाठी पैशांची उधळपट्टी केली? यातला कोणताच अनाचार त्यांनी अगर त्यांच्या वाडवडिलांनी केला नाही. पण त्यांच्या पूर्वजांची दानतच त्यांच्या लौकिक वैभवाला मारक ठरली. औदार्याच्या भरात दुबळ्या कृषीवालांना लहान मोठ्या जमिनींचे ताम्रपट्टे करून दिले. दातृत्वाची अशी खूप खूप पेरणी केली. आणि परिणाम असा झाला की प्रपंचाचं ओझं नारायणरावांच्या माथ्यावर पडलं तेव्हा ते सहन करण्याची ताकद त्यांच्या कण्यात राहिली नाही. ते वाकले. आणि आज एकुलत्या एका गुणी मुलीसाठी केवढी यातायात. नारायणरावांनी उंबरठ्याबाहेर पाऊल टाकण्यापूर्वी तुळशीला जवळ घेतली. तिच्या स्नात मस्तकावर हात ओढत आणि तिची हनवटी उजव्या हातानं वर करीत म्हटलं, बाळे, हे घर सोडायला तू देखील अधीर झालीयस ना. आणि आपल्या लक्ष्मीकडे आणि मुलीकडे अतृप्त आणि करुण नजरेनं पाहत ते पायीच निघून गेले. त्यांच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहता पाहता लक्ष्मीबाईंना आपले सासरे परगावला जाताना माचिलातून केवढ्या सरंजामानिशी बाहेर पडत या गोष्टीची आठवण झाली आणि त्यांचे डोळे पाण्यानं डबडबले. पुरुषोत्तम बाबांच्या वाड्यात प्रवेश केल्यावर
त्यांना कळून चुकलं की ते कालच मंगेश देवस्थानाला गेले असून तिथे आणखी 2 दिवस राहणार आहेत. त्यांचा अविवाहित धाकटा मुलगा विष्णू त्यांच्याच बरोबर गेलाय आणि थोरला मुलगा काही कामानिमित्त सकाळीच पणजीला गेलाय. तरी पण नारायणरावांचं यथोचित स्वागत झाल्याशिवाय राहिलं नाही. पुरुषोत्तम बाबांची शिकवणच तशी होती. अतिथी अभ्यागतांचा अवमान अनादर झालेला त्यांना खपत नसे हे तर झालंच, पण त्यांच्या आतिथ्यात काही उणं पडू नये यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे नारायणराव दृष्टीस पडताच घरच्या इतर माणसांनी आणि विशेषतः कारभाऱ्यांनी त्यांची वास्तपुस्त करून त्यांची चांगली सरबराई ठेवली. पाहुण्यांसाठी एक स्वतंत्र दिवाणखाना होता. तिथं त्यांच्या उठण्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि यजमान घरात नसले तरी पाहुण्यांनी पंक्तीलाभ देऊन जावे असा त्यांना आग्रह झाला. कॉफी पान आणि फराळाचं झाल्यानंतर घरातल्या एका पुराण पुरुषाबरोबर बराच वेळपर्यंत त्यांनी गप्पा गोष्टी केल्या. देशप्रभू घराण्यासंबंधी तो कितीतरी बोलला आणि आपल्याला अवगत असलेल्या काही रोमांचकारी आख्यायिका त्यांना आपल्या रसाळ वाणीनं नारायणरावांना ऐकवल्या. मागच्या पिढीपर्यंत या दोन्ही घराण्यांचा स्नेहसंबंध किती दाट होता, सोयरीक संबंध कसे चालत आले होते, अपूर्व थाटाचं हे कार्य गोमांतकात किती गाजलं होतं. काशी रामेश्वराच्या शेकडो ब्राह्मणांना मुद्दाम पाचारण करून आणण्यात आलं होतं आणि त्यांना रौप्य मुद्रांची कशी खैरात करण्यात आली होती इत्यादी गोष्टी मोठ्या जिव्हाळ्यानं उकरून काढून त्यानं नारायणरावांना एकटेपणा जाणवू दिला नाही. जुन्या वैभवाच्या या स्मृती जागृतीनं नारायणरावांचं मन मात्र व्यथित झाल्याशिवाय राहिलं नाही. कारण पुरुषोत्तम बाबांच्या घराण्याशी संबंध ठेवण्या इतक्या अनुकूल परिस्थितीत, लौकिक परिस्थितीत ते मुळीच नव्हते आणि ही जाणीवच त्यांना अधिक तापदायक होती. त्या काळच्या वहिवाटीप्रमाणे त्यांच्याबरोबर खरं तर 2-3 शिपाई प्यादे असायचे, पण आज ते पायी आणि एकाकी चाले होते. आपली अवकळा या घरच्या माणसांना जाणवल्याशिवाय राहील का? नाही. आणि ही कल्पना त्यांना संत्रस्त करू लागली. जेवण झाल्यावर ते दिवाणखान्यात येऊन वामकुक्षी करण्याच्या हेतूनं पलंगावर आडवे झाले. जवळच घरची 10-12 मुलं खेळात दंग होऊन गेली होती. त्यांच्याकडे अधूनमधून वत्सल नजरेनं पाहत आणि आपल्या लाडक्या तुळशीच्या नव्या सोयरिकी संबंधी तर्कवितर्क चालवीत ते या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते. त्यांची अशी चाळवाचाळव चाललेली असतानाच मुलांच्या घोळक्यात गोंधळ उडालेला त्यांना दिसला. तसे ते उठून बसले आणि त्यांनी चौकशी केली. त्यांना कळलं की पुरुषोत्तम बाबांच्या नातवाच्या हातात एक मोहोर होती. ती खेळता खेळता अदृश्य झाली. त्याबरोबर नारायणराव गांगरून उठले. झटक्यासरशी त्यांचा हात तलम धोतराच्या आतून शुभ्र कांतिमान पोटावर उठून दिसणाऱ्या कनवटीच्या मोहोरेकडे वळला. थोड्याच वेळानं तिथं 2-3 कारभारी आले. घरची इतर माणसं गोळा झाली. स्वयंपाकी, पाणकी यासारखी नोकर मंडळीही रुजू झाली आणि अशा या धामधुमीत मोहरेचा तपास सुरू झाला. नारायणराव अस्वस्थ झाले. त्या काही क्षणात किती विलक्षण कल्पनांनी त्यांना हैराण करून सोडलं. कनवटीची मोहोर त्यांना दिसत होती. घरच्या चौकस माणसांनाही दिसत होती. मोहोर हरवली तेव्हा दिवाणखान्यात त्यांच्याशिवाय दुसरं माणूस कुणीही नव्हतं. नारायणरावांचा पडता काळ होता. इतरांच्या दृष्टीनं ते गरजवंत होते, याचक होते. दिवाणखान्यातल्या सामानाची उलथापालथ करण्यात आली. काना कोपरा धुंडाळण्यात आला, पण व्यर्थ. 3 वर्षाचं पोर मोहोर कुठे हरवली ते काय सांगणार? कारभाऱ्यांच्या शंकाखोर नजरा आता आपापसात कुजबुसू लागल्या आहेत असा नारायणरावांना भास झाला. ते अधिकच कावरेबावरे झाले. आपल्याबद्दल संशय उपस्थित व्हायला जागा आहे या कल्पनेबरोबर त्यांचं मन जळू लागलं. दारिद्र्याच्या सोबतीला बेइज्जतीचा हा केवढा घोर प्रसंग परमेश्वरानं आपल्यावर फेकून दिला.
आपले आजे पणजे इज्जतीला जागले आणि आपण ती लाथाडणार काय? बाबांनी तर मृत्यूशय्येवर सांगितलं होतं, ही मोहोर म्हणजे आपल्या घराण्याची लक्ष्मी आहे, ही हातची घालवू नकोस. पण आपलं कुळ लक्ष्मीसाठी जगलं की इब्रतीसाठी? त्यांच्या विव्हल मनात हा जाचक प्रश्न त्वेषानं उठला. आपल्या घरचा पुरुष भुके कंगाल झालेला पत्करला, पण त्यांनी पंचप्राण गोळा करून मनातल्या मनात कुलदेवतेला हाक मारली. काही क्षण त्यांची तळमळ झाली. डोळ्यांच्या कडा पाण्यानं ओल्या झाल्या. त्या मान वळवून पुसल्या. मग मनाचा निर्धार केला आणि थोड्या वेळानं दिवाणखान्यातला घोळका दूर झाला तेव्हा निष्ठुर अंतःकरणानं आणि थरथरणाऱ्या हातानं त्यांनी कनवटीची मोहोर काढून मुठीत आवळली आणि ज्या कोपऱ्यात मघाशी मुलांचा खेळ चालला होता त्या कोपऱ्यातील केरसुणीच्या खाली ती पवित्र मोहोर हळूच ठेवून दिली. आणि मग मात्र ते तिथे क्षणभर देखील थांबले नाहीत. आपल्या आगमनाचं प्रयोजन काय होतं हे देखील त्यांनी कुणाला सांगितलं नाही. कारभाऱ्यांच्या नोकरचाकरांच्या कुत्सित नजरांचा स्वीकार करीत त्यांनी उद्वेगाच्या पश्चात्तापाच्या भरात पुरुषोत्तम बाबांच्या वाड्याचा निरोप घेतला. 2 दिवसांनंतर पुरुषोत्तम बाबा घरी परतले तेव्हा हे मोहोरेचं प्रकरण त्यांच्या कानावर गेलं. पण आदल्या दिवशी हरवलेली मोहोर दुसऱ्याच दिवशी दिवाणखान्याच्या कोपऱ्यात सापडल्यामुळं त्या प्रकरणाला त्यांनी अर्थातच विशेष महत्त्व दिलं नाही. पण त्यांच्या मनाला जी गोष्ट लागून राहिली ती म्हणजे नारायणरावांच्या आकस्मिक आगमनाची. आपल्या अनुपस्थितीत ते येऊन गेले आणि त्यांचं आपल्याकडे काय काम होतं हे देखील आपल्याला समजत नाही. त्याचा त्यांना विषाद वाटला. नारायणरावांची परिस्थिती चारही बाजूने खालावलेली आहे हे त्यांना माहीत होतं. परंतु आडलेले नडलेले इतके लोक त्यांच्यापाशी येत की त्यांच्या अडचणी निवारण करण्यातच त्यांचा बहुतेक वेळ आणि शक्ती खर्ची पडे. आणि त्यामुळे नारायणरावांसारखे जे स्वाभिमानी पुरुष आपल्या दैन्याला वाचा फोडण्यात मरणप्राय दुःख मानीत अशांची विचारपूस करण्याइतकी फुरसत त्यांना मिळत नसे आणि मग ते बेचैन होत. शिवाय याच दिवसात पुरुषोत्तम बाबा दुसऱ्या एका प्रकरणात व्यग्र होते. घरात दुसरी सून आणण्याचा त्यांचा विचार होता. पण हे कार्य त्यांच्या दृष्टीनं सुकर नव्हतं. गोमंतकातील 5-25 धनिकांनी आपापला क्रमांक त्यांच्या रजिस्टरात लावून ठेवला होता. पण पुरुषोत्तम बाबांना धनाची कदर नव्हती. सर्व प्रकारचं ऐश्वर्य त्यांच्या दारी लोळण घेत होतं. त्यामुळे वैभव त्यांना भुलावणी घालू शकत नव्हतं. त्यांची जीवनमूल्य निराळी होती. त्यांची मोठेपणाची व्याख्या त्या काळात तरी असाधारण होती. त्यांचा मोठेपणा सेवेत विलीन होणारा होता. इतर धनिकांच्या स्वार्थात या त्यांच्या विशिष्ट दृष्टिकोनामुळे मुलींची निवड करण्याची त्यांची कसोटी ही खूप निराळी होती. लोक हुंडा, मानपान, कन्याधन इत्यादी गोष्टींना महत्त्व देत. पुरुषोत्तम बाबा मुलीच्या कुलशीलावर भर देत. घरच्या आणि बाहेरच्या साऱ्या माणसांकडे ममत्व भावाने वागणारी, सेवेत समाधान मानणारी, औदार्यात विकसित होणारी, दयेत आनंद पावणारी, प्रेमळ पण कष्टाळू, हसतमुख पण खंबीर, घराण्याची दातृत्व परंपरा चालवणारी अशी सून त्यांना हवी होती. स्वार्थाच्या प्रतिष्ठेच्या ढोंगाच्या वातावरणात असली चीज कशी पैदा होणार? आणि सध्या ते याच विवंचनेत होते. त्यामुळे नारायणरावांकडे मुद्दाम जाऊन त्यांची वास्तपुस्त करणे त्यांना साधलं नाही. म्हणून मग त्यांनी नारायणरावांना एक पत्र लिहून त्यात त्यांच्या आगमनाचं कारण विचारलं आणि सवडीनुसार लवकरच आपणाकडे 2 दिवस राहून जाण्याची विनंती केली. पत्र लिहून झाल्यानंतर शाईनं लिहिलेला मजकूर वाळण्यासाठी त्यांनी वाळून भरलेल्या चिनी मातीच्या दवतीवजा चिमुकल्या भांड्यात चिमूट घातली. तो काय चमत्कार! त्यांच्या बोटांच्या अग्रांना मोहरेचा थंडगार स्पर्श झाला आणि ते चमकले. त्यांनी वाळूत रुतलेली मोहर काढून घेतली आणि ते तिच्याकडे आश्चर्यानं कुतूहलानं
अनिमिष नेत्रांनी पाहू लागले. आपल्या आपल्या गैरहजेरीत हरवलेली मोहर तर सापडली होती, मग ही दुसरी कुठून आली? पत्र तसंच टाकून त्यांनी नोकराला हाक मारली आणि कारभाऱ्यांना आणि खजिनदाराला बोलावून आणून त्यांना या प्रकरणाचा खड्या आवाजात जाब विचारला. ते गोंधळले, गांगरून गेले. खजिनदारानं कोपऱ्यात सापडलेली ती मोहर आणून धन्याच्या हातात दिली. त्याबरोबर सगळ्या ऐवजाची तपासणी करण्याची त्यांना आज्ञा झाली. आणि थोड्याच वेळात असं सिद्ध झालं की वाळूच्या दौतीत मिळालेली मोहर पुरुषोत्तम बाबांच्या नातवानं खेळता खेळता तिथे टाकून दिली होती. पण मग कोपऱ्यात गवसलेली मोहर कुठून आली? हा प्रश्न उपस्थित होताच कारभाऱ्यांचे चेहरे खर्रकन उतरले. कारण त्यांच्याच धूर्त मनात सज्जन नारायणरावांसंबंधी पहिल्यांदा किलमिश शिरले होते आणि त्या गरीब पाहुण्याकडे पाहून त्यांच्या कुत्सित नजरा आपापसात कुजबुजल्या होत्या. ते चाचरतच म्हणाले, त्या दिवशी या दिवाणखान्यात डिचोलीचे नारायणराव देशप्रभू मात्र उतरले होते. पुरुषोत्तम बाबांच्या मनात आता लख्ख प्रकाश पडला. त्यांचं मन थरारून गेलं, मोहरून निघालं. हर्ष विषादाचा भोवरा फुलला आणि निमाला. सज्जनांच्या वेदना सज्जनांनाच कळू शकतात. ती मोहर देशप्रभू घराण्याची सगळी परंपरा उधळून टाकणारी ती मोहर त्यांनी श्रद्धायुक्त अंतःकरणानं कपाळाला लावली. सगळ्यांची तोंड चिमणी उडी झाली. आपल्या घरात या स्वाभिमानी पुरुषावर केवढा कठीण प्रसंग ओढवला. नारायणरावांच्या वागणुकीतील त्या अचाट पण सूक्ष्म भावानं ते भारून गेले. पुरुषोत्तम बाबांना वाटलं की आपल्या हातून फार मोठा अपराध घडला. आपल्या घरात आल्यामुळंच नारायणरावांच्या हृदयाला वेदना झाल्या. त्यांना फार मोठं दिव्य करावं लागलं. या वेदनांचा काळ अधिक लांबवण्यासारखा दुसरा गुन्हा नाही. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या भांडारातील अतिशय मौल्यवान अशी एक चीज बाहेर काढली आणि ती चिमुकली चमकदार रत्नजडीत डबी उघडून त्यामध्ये सश्रद्ध मनानं ती मोहर ठेवून दिली आणि नारायणरावांच्या गावी जाण्यासाठी पुरुषोत्तम बाबा मेण्यातून निघाले. पुरुषोत्तम बाबा आपल्या भेटीसाठी बाहेर तिष्ठत आहेत असं कळताच नारायणरावांची मनस्थिती विचित्र झाली. आपल्या समाधानासाठी अब्रूसाठी आपण जे काही गुप्तपणे अतिशय गुप्तपणे केले ते षटकर्णी झाले अशी शंका त्यांच्या मनात उद्भवली. त्यासरशी ते कावरेबावरे झाले, लगबगीनं बाहेर आले. त्यांना पाहताच पुरुषोत्तम बाबा संथपणानं मेण्यातून बाहेर पडले आणि एकही शब्द न उच्चारता नारायणरावांचा हात त्यांनी प्रेमभरानं आपल्या हातात घेतला आणि त्यांच्या मागोमाग ते घराच्या सदरेवर आले. तिथे घराच्या वैभव काळातील जुनी बैठक घातली होती. काश्मीरी गालीच्या, त्यावर मखमलीच्या कलाबुतीची कारागिरी केलेले मोठे लोड अशी ती बैठक होती. पण ती जागोजाग फाटली होती, त्यामुळे वाड्याप्रमाणेच दैन्यवाणी दिसत होती. त्या बैठकीवर पोचताच पुरुषोत्तम बाबांच्या मनाचा संयम सुटला आणि सद्गतीत अंतःकरणानं त्यांनी नारायणरावांना मिठी घातली. पुरुषोत्तम बाबा केवढा केवढा भव्य पुरुष, वयानं मोठा तसाच देहानं आणि मनानं. पक्षीण आपल्या पिलाला संकटकाली पंखाखाली घेते त्याप्रमाणे पुरुषोत्तम बाबांनी त्यांना आपल्या बाहूंखाली घेतलं. पुरुषोत्तम बाबांच्या हातांचा तो अद्भुत स्पर्श होताच आणि त्यातून व्यक्त होणारं त्यांचं अफाट मन प्रतीत होताच नारायणरावांचा तोल सुटला आणि एखाद्या अर्भकाप्रमाणे ते रडायला लागले. काही क्षण गेले. पुरुषोत्तम बाबा आता लोडाला टेकून बसले. आपल्या उजव्या हाताला त्यांनी नारायणरावांना बसवून घेतलं. भरलेल्या डोळ्यांनी
दोघांनीही एकमेकांना पाहिलं. पुरुषोत्तम बाबांचा तो कांतिमान चेहरा, त्यावर झळकणारे उच्च सात्विक भाव, त्यांचे ठसठशीत प्रभावी अवयव, शुभ्र रुबाबदार मिशा, कानातील हुरमुजी मोत्यांची बिगबाळी, माथ्याचं पागोट आणि या सगळ्यांमधून तळपणारे त्यांचे स्नेह स्निग्ध औदार्यपूर्ण टपोरे डोळे. नारायणरावांना वाटलं की अशा पुरुषाच्या प्रेमाचा नुसता ओलावा देखील आपल्या वंशवृक्षाला टवटवी आणेल. पुरुषोत्तम बाबांनी आसपास नजर फिरवली. जुन्या वैभवाची निदर्शक अशी ती संस्कारी सदर, ती विस्तीर्ण चौपट आणि या वाड्यात आपल्या सन्निध बसलेल्या या पुरुषाच्या अंगात घुटमळणारी थोर पुण्याई, हे सार सार पाहून त्यांच्या हृदयाला चटका बसला. त्यांच्या मनात आलं, कोलमडून पडणारे कितीतरी वाडे आपण सावरून धरले, हा वाडा कोलमडू पाहत आहे. मग आपल्या लांब चुणीदार चोळण्याच्या खिशात हात घालून त्यांनी ती रत्नजडीत डबी बाहेर काढली आणि ती उघडून नारायणरावांच्या हाती देत ते म्हणाले, देशप्रभू, ही तुमची मोहोर, तुमच्या घराची लक्ष्मी, कुळाची पुण्याई, माणुसकी राखण्यासाठी तुम्ही ती रेला घातलीत. नारायणराव, तुम्ही धन्य आहात. आणि आपला उजवा हात त्यांच्या खांद्यावर टाकून पुरुषोत्तम बाबांनी भावनांच्या आवेगात त्यांना पुन्हा जवळ ओढलं. नारायणरावांच्या तोंडून शब्द फुटला नाही. भावनांना एवढी भरती आली की शब्दांना अवकाश राहिला नाही. त्यांनी ओठ दाबून घेतले. तरीही अंतःकरणाच्या उमाळ्यासरशी ते थरथरू लागले. त्यांचे डोळे सारखे भरून येऊ लागले. मस्तकात कल्लोळ उडाला. पूर्वजांच्या परंपरेत साचून राहिलेलं चैतन्य सळसळून जणू काही त्यांच्या अंगात शिरलं. त्यांची मान वाकली आणि मोठ्या प्रयासानं त्यांच्या मुखातून अवघे 2-3 शब्द अगदी हलक्या पण सकंप आवाजात निघाले. पुरुषोत्तम बाबा, वाड वडिलांची पुण्याई, आपली कृपा. इतक्यात त्यांची मुलगी उंबरठ्यावर येऊन उभी राहिली. तिला पाहताच त्याने म्हटलं, बाळे, बाळे, अशी इकडे ये, पुरुषोत्तम बाबांचा आशीर्वाद घे. आणि मग 12 वर्षाची ती सोज्वळ बालिका, शुभगतेची मूर्ती, माधुर्याची खाण, प्रेमळतेचं आगर, कुलशीलांचं भूषण, विनय लावण्याचं विश्रांतीस्थान, ती मोहमुग्ध तुळशी हळूहळू हळूहळू पावलं टाकत पुरुषोत्तम बाबांसमोर आली आणि तिनं वाकून त्यांना नमस्कार केला. तिला पाहिलं मात्र 3 महिन्यात त्यांच्या मनात घोटाळणारा अंधार अकस्मात उजळून निघाला. वात्सल्य भावानं, प्रेमभरानं त्यांनी तिला जवळ ओढलं आणि तिच्या मस्तकावरून आणि पाठीवरून हात ओढीत म्हटलं, बाळे, बाळे, तू भाग्यवान होशील. आणि इतकं बोलून आपल्या गळ्यातला बहुमोल कंठा काढून तिच्या गळ्यात घातला आणि म्हटलं, नारायणराव, तुमची दानत अपार आहे. तिचा समाजात प्रसार व्हावा म्हणून माझं जीण आहे. माझी दानत तुमच्या दानतीपर्यंत चढावी म्हणून तुमच्या या मुलीला आमच्या विष्णूसाठी मी मागणी घालतोय. मागच्या खिडकीतून हे दृश्य पाहणारे लक्ष्मीबाईंचे डोळे आनंदाश्रूंनी चमकले. त्यांचा थकला भागलेला जीव फुलपाखराप्रमाणे आकाशात उडू लागला. नारायणराव अधिकच सद्गतीत होऊन म्हणाले, पुरुषोत्तम बाबा, आपली इच्छा मी वंद्य मानतो. आमची तुळशी आपली सून होईल. इतकं बोलून त्यांनी हातातली डबी उघडून तिच्यातील मोहरेकडे भक्तिभावानं पाहिलं. तेव्हा भूतकाळात विरलेले 25 पिढ्यांच्या दातृत्वाचे, दानतीचे संस्कार तिथे चित्ररूपानं उजळत असलेले त्यांना दिसले. आणि त्यांच्या भावजीवनानं थपथपलेल्या डोळ्यातून 2 आसवं त्या मोहरेवर सांडली.